छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात सगळ्यात चांगली सेवा मोफत दिली जाते। त्यामुळे या ठिकाणी रुग्णांची आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही जास्त आहे। यातील काही जण हॉस्पिटलमध्येच कोपऱ्यात खिडकीत सतत पिचकाऱ्या मारून घाण करत असल्याचे पाहायला मिळते। त्यामुळे परिसर नेहमी स्वच्छ राहावा यासाठी हॉस्पिटलमध्ये डस्टबिनची संख्या वाढवून सोमवारपासून घाण करणाऱ्यांवर 100 रुपये दंड लावण्यात येणार आहे। सध्या डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत। शिवाय हॉस्पिटल परिसरातही डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे। यामुळे हॉस्पिटल परिसरात ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते अशा स्पॉटची तपासणी मोहीम नुकतीच करण्यात आली। यात अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख जनऔषध वैद्यक डॉक्टर संतोष हराळकर, डॉक्टर लगधीर गायकवाड, डॉक्टर विरेश नंदीवट, डॉक्टर राजेश चौगुले, डॉक्टर प्रद्युष काबरा, डॉक्टर जुबेर चौधरी, डॉक्टर सरोजा बनसोडे, डॉक्टर तृप्ती चोरमुले या टीमने हॉस्पिटल मधील प्रत्येक ठिकाणी तपासणी केली। शिवाय ज्या ठिकाणी पाणी साचते, ज्या ठिकाणी घाण आहे त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते अशा ठिकाणी पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली। शिवाय ज्या ठिकाणी खिडक्यांना जाळी बसवण्यात आली नाही अशा खिडक्यांना देखील जाळी बसवण्यात आली आहे। प्रसूती विभागात दररोज जवळपास 20 पेक्षा जास्त प्रसूती होत आहेत। यातील इतर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे, पण या प्रसूती विभागात अस्वच्छता असल्याची तक्रार रुग्णांकडून अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याकडे करण्यात आली। याची तात्काळ दखल घेत त्यांनी बी ब्लॉक मधील प्रसूती विभागात विशेष मोहीम घेण्याचे आदेश दिले। त्यामुळे हा विभाग आणि वॉर्ड हे चकाचक झाल्याचे पाहायला मिळाले, अशी माहिती रुग्णांनी दिली। हे किती दिवस चालेल मोहीम आणि पुढे संपली मोहीम? बरं, आणि आता एक महिन्यात आम्ही परत रिपीट करू। आमच्या लक्षात आलं की 2 गोष्टी असतात, एक डेंग्यू मलेरिया चिकनगुन्या बाहेर मुश्किल होतो, पण माझ्याकडे जे लोक येतात डॉक्टर असतात, विजिटर असतात, पेशंट, त्यांना आमच्या प्रिमायसेस हॉस्पिटल बाहेर ठेवू नये मी आम्ही प्रोग्राम घेतलेला आहे आणि त्याने स्वच्छता राहते एक राऊंड निघून जातो आणि जेवढा आम्हाला जमेल तेवढा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याचवेळेला सामाजिक प्रबोधन करतोय की आपण जेवढं प्रिमायसेस मध्ये काही खात असाल तर डस्टबिन टाका, ते उघड्यावर खाऊ नका, अन्न फेकू नका, जेवण कुठली होतील, डास होतील आणि अशा प्रकारचे आजार वाढतील। तर लोकांनी सुद्धा या उपक्रम आपल्या माध्यमातून लोकांनी सुद्धा या आम्हाला सहभागी झाले तर नक्कीच जी लोक त्याचे नातेवाईक आमच्याकडे पेशंट म्हणून येतात आणि आमचे डॉक्टर मंडळी आम्ही सगळे पण स्वच्छता चांगली राहील आणि सर्वसामान्य लोकांचा इमेज कशी होईल याच्याबद्दल आम्ही लक्ष राहील। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।